नमस्कार मित्रांनो, माझा श्वास माझी शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मी जयेश दरेकर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष असे स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या झेंडू लागवडीला आज झालेला आहे 7 दिवस आणि आपण 7व्या दिवशी मित्रांनो दुसरी आळवणी घेतोय. त्यामध्ये आपण 19-19-19 1 किलो आणि ह्युमिक ॲसिड 1 लिटर 100 लिटर पाण्यात मिक्स करून 40 ml प्रति झाड पोचले पाहिजे अशी आपण आळवणी ही करणार आहोत. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊयात आता या दोन्ही 19-19-19 आणि ह्युमिक ॲसिडचे थोडक्यात आपल्या झाडाला होणारे फायदे काय आहेत आणि त्यामुळे झाडांची वाढ होईल का, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवात करूयात 19-19-19 पासून. तर मित्रांनो, यामध्ये NPK हे तिन्ही घटक या खतामध्ये आपल्याला झाडांना भेटतात. नत्रस, पूरद आणि पालाश हे तिन्ही घटक या 19-19-19 या खतामध्ये आढळून येतात आणि हे तिन्ही घटक असल्यामुळे झाडांची वाढ व्यवस्थित होते. आणि जर झाड पिवळे पडले असेल तर त्याच्यावर देखील याचा चांगला इफेक्ट होतो आणि झाडांची जी खुंटलेली वाढ आहे ती व्यवस्थितरित्या परत रेग्युलर होऊन जाते. तर मित्रांनो, यानंतर आपण जाणून घेऊयात ह्युमिक ॲसिडचे थोडक्यात फायदे. तर मित्रांनो, स्टार्टिंगच्या फेजमध्ये जेव्हा झाडांची मुळे पांढरी असतात त्यावेळेस ह्युमिक ॲसिड खूप चांगल्या पद्धतीने आपल्या झाडांची मदत करते. जी पांढरी मुळे आहेत ते मजबूत करण्यासाठी ह्युमिक ॲसिडचा जास्तीत जास्त वापर शेतकरी आजच्या सिच्युएशनमध्ये करतात. त्यामुळे जे आपण बाकीच्या खते जे बेसल डोस दिलेले आहेत ते पांढऱ्या ज्या मुळे आहेत ते वाढल्यामुळे ते बेसल डोस झाडापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत या ह्युमिक ॲसिडमुळे होते. तर मित्रांनो, आपण ह्युमिक ॲसिड या ड्रेंचिंगसाठी याच कारणासाठी घेतलेलं आहे की झाडांची ज्या मुळ्यांची जी वाढ आहे त्या मुळ्या लवकरात लवकर मजबूत व्हाव्यात आणि मुळ्या मजबूत झाल्या तरच आपले झाड व्यवस्थित होईल. याच्यासाठी आपण ह्युमिक ॲसिड या ड्रेंचिंगमध्ये घेतलेलं आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.